कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी काम केलं जातंय ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे। आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय? मग केस तालुक्यात कोणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे। आणि ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? पण ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनवणे नावाचे काही गार्ड आहेत, काही बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसांनी काय केलं? साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं? त्यांना सोडून दिलं डायरेक्ट, म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं। आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे, म्हणजे झालेला FIR, सॉरी हा FIR आहे। तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले। म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून? पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले। 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल। म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून, लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला खंडणी केली। 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता। केजमध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची। त्याला कायच कमी पडलं कुठपर्यंत? केजला प्लॉटची रजिस्ट्री, त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी CDR काढा, म्हणजे तुम्हाला सगळं कळलं। ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। 29/11 आणि 29/11ला जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्याचे काय काय झालं हे जे दिलं, तर मग 11-12 पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता। ही सर्वात बाब चुकीची झाली। एवढंच नाही तर पुढे पुन्हा 6 तारखेला जी FIR दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर घुलेवर, तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर FIR केला आणि त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही, त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या DYSPनी महत्वाचं जर याच्यात अट्रॉसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख, संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता। मग याला दोषी कोण? तर इथले DYSP सुद्धा तेवढेच दोषी आहेत असं माझं मत आहे। कारण DYSP बाकी काय करतात, तुम्ही काय करत नाही? मग ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे। 6 तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिनल, ती पोरं ही 6 तारखेला ज्यावेळेस आले त्या 6 तारखेला कुठल्या कुठल्या PI ने त्यांच्या बरोबर होते? तो पाटील नावाचा PI फक्त निलंबन केलंय, त्याला सह आरोपी करा म्हणतोय मी। माझी